चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण बऱ्याच वेळा महागडे असे वेगवेगळे प्रकारचे केमिकलयुक्त फेशियल्स आपल्या चेहऱ्यासाठी करत असतो. वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट आपण आपल्या स्किनसाठी घेतो, परंतु त्याचे पाहिजे तसे रिझल्ट न मिळता या उलट रिॲक्शन आपल्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतात. परंतु आज आपण आपल्याच किचनमध्ये अवेलेबल असलेल्या या वस्तूपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी किंवा इफेक्टिव्ह अशी रेमेडी तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम तर दूर होतीलच, त्याचबरोबर वांगाचे डाग असो, काळे डाग, धब्बे, सुरकुते हे सगळे नष्ट होऊन चेहऱ्यावर अतिशय फेशियलपेक्षाही 100 पट जास्त ग्लो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर आपल्याला या राईस फेशियलसाठी जे पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजेच तांदूळ. तर तांदूळ हे तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकतात. तर सुरुवातीला आपल्याला या तांदूळपासून त्याचं एक फाईन असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे मार्केट बेसमधलं राईस फ्लोअर असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकतात, परंतु घरगुती जर का आपण अशा प्रकारे तयार करून घेतलं तर त्याचा रिझल्ट देखील खूप चांगला आपल्याला आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळत असतो. तर हे राईस फ्लोअर तयार करण्याच्या आधी आपल्याला तांदूळ हे स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत. कापडाने पुसून घ्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फाईन असं त्याचं बारीक असं पावडर तयार करून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला बारीक असं तांदळाची पिठी तयार करायची आहे किंवा पावडर त्याचं तयार करून घ्यायचं आहे. तर आता ही आजच्या रेमेडीसाठी आपल्याला कशा पद्धतीने यूज करायचं आहे ते नक्की बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छ असा बाऊल घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात की मी कशा प्रकारे राईसचं हे पीठ तयार केलेलं आहे किंवा तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला बारीक असं पावडर तयार करायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता बाउलमध्ये आपल्याला साधारणतः 2 टेबलस्पून एवढं राईस फ्लोअर घ्यायचं आहे. तर राईस फ्लोअर हे आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं देखील काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डेड स्किन असते ते देखील रिमूव्ह करण्यासाठी राईस फ्लोअर हे खूपच जास्त हेल्पफुल असतं. त्याचबरोबर कोरियन ग्लास स्किन इफेक्ट आपल्या त्वचेला मिळत असतो. तर त्यासाठी आता आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करते. तसेच आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असते ती देखील रिमूव्ह करायचं काम बेसन पीठ हे अतिशय आरामात करत असतं. तर त्यासाठी आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं बेसन पीठ ॲड करायचं आहे. तर बेसन पीठ घालणं हे खूपच जास्त गरजेचं आहे, कारण यामुळे आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक तर येणारच आहे, त्याचबरोबर इन्स्टंट ग्लो यायला देखील खूप जास्त मदत होत असते. तर बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे दोघी इन्ग्रेडियंट आपल्या त्वचेसाठी किती जास्त इफेक्टिव्ह असतात हे प्रत्येकालाच माहिती असेल, कारण आपल्या त्वचेला हे अतिशय नॅचरल ग्लो तर द्यायचं काम करतात, त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे वांग, डाग, धब्बे सगळे रिमूव्ह करण्याचं काम देखील बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ करत असतं. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट घटक ॲड करायचा आहे ते म्हणजेच कस्तुरी हळद म्हणजेच वाईल्ड टर्मरिक. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची हळद तुम्ही या ठिकाणी स्किप करा, कारण मार्केट बेसमधली जी किचनमधली हळद असते त्यामध्ये बऱ्याच वेळा कलरचा ॲड केलेला असतो, त्यामुळे शक्यतो ती आपल्या स्किनवर अप्लाय करू नका, कारण बऱ्याच वेळा त्यामुळे रिॲक्शन देखील होत असतात. तर साधारणतः आपण या ठिकाणी पाव चमचा एवढी कस्तुरी हळदीचा वापर केलेला आहे. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजेच कच्चं दूध म्हणजेच रॉ मिल्क. तर कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की तुमच्या त्वचेवरील जेवढी देखील घाण असते किंवा ओपन पोर्समधील जेवढी देखील घाण असते ती आतवर जाऊन स्वच्छ करायचं काम रॉ मिल्क करत असतं. जर का तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध या ठिकाणी घेऊ शकतात, परंतु शक्यतो कच्चं दूध यूज करायचाच प्रयत्न करा. यामुळे यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. तर दूध ॲड केल्यानंतर आपल्याला हा फेस पॅक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढा तो आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त हेल्पफुल आहे. तर बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये पार्लरमध्ये महागडे असे केमिकलयुक्त प्रोडक्ट आपण आपल्या चेहऱ्यावर यूज करत असतो, परंतु त्याचे बऱ्याच वेळा आपल्याला फायदे न जाणवता रिॲक्शन आपल्या त्वचेवर खूप लवकर आपल्याला जाणवत असतात. त्यामुळे घरगुती जर का असे उपाय आपण आपल्या चेहऱ्यासाठी ट्राय केले
तर त्याचे कुठल्याही प्रकारचं नुकसान आपल्या चेहऱ्यावर होत नाही. त्यासाठी होम रेमेडीज नक्कीच आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या स्किनसाठी लाभदायकच असते. हळूवार का होईना परंतु आपल्या त्वचेला अतिशय नैसर्गिक चमक द्यायचं काम होम रेमेडीज करत असतात, म्हणजेच घरगुती उपाय करतात. तर चला आता यामध्ये आपल्याला आपल्याला पुढचा घटक ॲड करायचा आहे, ते म्हणजेच हनी म्हणजेच मध. तर मध हे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन द्यायचं काम तर करतंच. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढ्या देखील सुरकुत्या असतील ते देखील कमी करण्यासाठी मध हे खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं. त्यासाठी मधाचा देखील आपल्याला या रेमेडीमध्ये आवर्जून वापर करायचा आहे. तर या ठिकाणी फेसपॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्ट ठेवायची नाही आहे, कारण की फेसपॅक अप्लाय केल्यानंतर घट्ट जर का राहिला तर तो लगेच ड्राय होत असतो. त्यामुळे लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्येच हा फेसपॅक आपल्याला तयार करायचा आहे. तर आता चेहऱ्यावर हा अप्लाय करायच्या आधी चेहरा आपल्याला आधी स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक चेहऱ्यावर नको असायला. त्यानंतरच आपण हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे, जेणेकरून अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. आणि कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस आपण घरात तयार करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय करतो यावर देखील तिचा रिझल्ट हा खूपच जास्त डिपेंड असतो. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर अप्लाय करा, जेणेकरून त्या अतिशय सुंदर असा ग्लो आपल्याला तर बघायला मिळेलच. त्याचबरोबर सुरकुत्या पडायचे देखील चान्सेस खूप जास्त कमी होत असतात. तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे काळे डाग धब्बे असतील ते देखील या प्रोसेसमुळे कमी होतात. तर आता फेसपॅकची 1 लेयर चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज नक्की करा. यामुळे जेवढी देखील डेड स्किन असेल ती देखील रिमूव्ह होत असते. त्याचबरोबर चेहऱ्यावरचे जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात ते देखील अतिशय आरामात या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तसेच उन्हामुळे जी चेहऱ्यावर सन टॅनिंग झालेली असते ते देखील रिमूव्ह करायचं काम हा फेसपॅक अतिशय चांगल्या प्रकारे करत असतो. तसेच आपण जर का फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज केली तर नक्कीच त्याचा आपल्या त्वचेसाठी देखील फायदा होत असतो. जेवढी देखील डेड स्किन असते किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ती सगळी यामुळे निघून जाते. तर आता 5 ते 6 मिनिटानंतर आपल्याला चेहऱ्याला सेकंड लेयर फेसपॅकची अप्लाय करायचं कधीच विसरायचं नाही आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची असते. यामुळे आपल्या त्वचेवरील जेवढे देखील प्रॉब्लेम असतात ते देखील कमी व्हायला मदत तर होतेच. त्याचबरोबर फेसपॅकचा जो ग्लो आलेला असतो तो देखील डबल करायचं काम ही सेकंड स्टेप करत असते. तर चला आता 10 ते 15 मिनिटासाठी हा फेसपॅक असा ड्राय होऊ द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे एक घरगुती राईस फेशियल तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. नक्कीच तुम्हाला पहिल्या यूजमध्येच खूपच सुंदर असा ग्लो बघायला मिळेल. तर चला आता हा फेशियलचा किंवा फेसपॅकचा ग्लो चेहऱ्यावर लॉक करण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही आहे. तर ही स्टेप देखील खूप महत्त्वाची असते. यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर चेहऱ्यावर ज्या वाढत्या वयानुसार सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी करायला मॉइश्चरायझर हे खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तर आता चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटासाठी मसाज नक्की करा. यामुळे आपल्या त्वचेवरील ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होऊन त्याचा सुंदर असा ग्लो आपल्याला बघायला मिळत असतो. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे आणि चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन होती ती सगळी या ठिकाणी रिमूव्ह झालेली आहे. नक्कीच तुम्हाला देखील पहिल्या यूजमध्येच या फेशियलचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळेल. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.